हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर काल या मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग बघितली होती. कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही एकत्र एकाच व्हिडिओमध्ये टाकणं थोडंसं अवघड होतं, कारण व्हिडिओ जरा जास्तच लंबा होतो. त्यासाठी याचे 2 पार्ट मी केलेले आहे. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची जी कटिंग आहे ती बघितली आहे. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर तुम्ही एक वेळ ती कटिंग एकदा नक्की बघा. तर आज आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं जे आहे ते गोपी स्लीव्समध्ये असणार आहे. तर त्यासाठी आपण इथे असा लंब असं जे मेन फॅब्रिक आहे आपलं ते घेतलेलं आहे. ते थोडंसं जास्तच घ्यावं लागतं. जितकं आपल्या स्लीव्ससाठी लागतं त्याच्या डबलनं आपल्याला हा कपडा लागतो. तर हे झाल्यानंतर आपण इकडून एका साईडनं 6 इंच किंवा 6.5 इंचापासून आपण आपल्या ज्या स्लीव्स आहे त्या तयार करणार. आपल्या ज्या स्लीवच्या ज्या मिऱ्या आहेत त्या पाडणं सुरू करणार आहे. तर त्यासाठी मी आता सुरुवात करते. आणि आपण ही जी मिरी आहे ती अर्धा इंचाची जी मिरी त्यांनी पाडणार आहे. तर इथे आपल्या मिऱ्या तयार झाल्या आहे. आता याच मिऱ्या आपण दुसरीकडून सुद्धा त्या पॅक करून घेणार आहे. आपल्या या प्लेट्स इथे तयार झालेल्या आहेत. पण अस्तर ठेवणार आहे ते आपलं हे उलट्या बाजूनं ठेवणार आहे. आणि हे ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपला मिडल पॉईंट असेल तिथेच आपलं या ज्या मिऱ्यांचा सुद्धा आपल्याला मिडल पॉईंट बघायचा आहे. नाहीतर आपल्या ज्या मिऱ्या आहेत त्या आपल्याला मोजून बघायच्या आहे. तर माझे इथे येत आहे तर मी हे बरोबर मधात ठेवून आपल्याला या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपली स्टिचिंग झालेली आहे. तर आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आता कटून घेणार आहे. तर आपली एक स्लीवची डिझाईन इथे तयार आहे. आता आपल्याला इथून खालून एक गोट तयार करून घ्यायचा आहे. तर आपलं जे काही आपल्याला इथे किती याचा गोट करायचा आहे हे आपल्यावरती अवलंबून असतं. तर मी इथे 1/2 इंचाचा गोट तयार करणार आहे. कारण मी इथे कापता वेळी 1/2 इंच हे कमी घेतलं होतं. तर आपली जी 4.5 इंचाची बाही आहे ती न घेता मी 5 इंचावरती एक पॉईंट देऊन 5 इंचावरती पॉईंट दिला, अर्धा इंच कमी केलं. नंतर मग ते हाफ इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आणि इथं 1/2 इंचाचा जो आपला गोट येणार आहे तो त्याच्या खाली येणार आहे. त्याच्यासाठी मी जेव्हा कटिंग करायची तेव्हा 1/2 इंचही कमी घेतलं होतं. तर मी इथे 1/2 इंच या पट्टीसाठी वाढवून घेणार आहे. तर आपल्याला आता ही पट्टी खालून थोडासा इथे फोल्ड करून आपल्याला ही इथे स्टिच करून घ्यायची आहे. तर आपण इथे बघू शकता आपला हा 1/2 इंचाची पट्टी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्या जी इथं लेस किंवा ही जी पट्टी आहे ती आपल्याला आता याच्यावरती अटॅच करायची आहे. तर ही आपली गोपीमध्ये स्लीव्स तयार आहे. तर आपण असंच ही दुसरी स्लीव्ससुद्धा तयार करून घेऊ.
तर इथे मी योगपट्ट्या घेतलेल्या आहेत, तर ह्या आपण आता एकमेकींच्या समोर ठेवायच्या आहे आणि इथे आता यास आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहे. तर खालचा जो पार्ट आहे, जो मेन फॅब्रिक आहे, ते मी सरळ ठेवून घेतलेला आहे आणि वरतून मी अस्तर ठेवलेला आहे. आता हे अस्तर आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहे. त्यासाठी मी इकडे करून आता जे अस्तर आहे, अस्तरवरती एक टीप मारणार. या टीपमुळे आपली जी फिनिशिंग आहे ती सुधारते. त्यानंतर जी आपलं अस्तर आहे ती मागं मी असं पलटवून घेणार आहे आणि आपलं इथं नेहमी ध्यान ठेवायचं की जेव्हा आपण कोणत्याही बाजूने जेव्हा आपण अस्तर पलटवणार आणि हे करणार, तर तेव्हा आपला जो हा कपडा आहे तो थोडासा एका पॉईंटने वरती इकडून जे अस्तरच्या बाजूने आला पाहिजे असं आपल्याला इथे आणायचा आहे तो कपडा. कारण त्याने काय होईल की आपण जेव्हा ब्लाऊज घालू तेव्हा आपला जो अस्तर आहे ते आपल्याला बाहेरून दिसणार नाही. आपलं अस्तर कधीच आपल्याला बाहेरच्या बाजूने दिसणार नाही. तर आपली एक जी योगपट्टी आहे ती तयार झाली आहे. जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी इथे कटून घेणार. आता दुसऱ्या बाजूने मी इथे दुसरी योगपट्टी मी अशीच इथे मी जेव्हा हे अस्तर मागे टाकते तेव्हा इथेही एक स्टिच करत असते. पण जे आपलं आजचं फॅब्रिक आहे ते खूप नरम आहे, कॉटनचं आहे. ते आणि जे फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे पडत नाही, त्यामुळे जे स्टिच करताना मला खूप सोपं जाते. म्हणून मी इथे जी स्टिच आहे ती इथे घेतलेली नाही. मी नेहमी इथे एक स्टिच टाकते, पण जेव्हा आपलं ब्लाऊज रेडी होतं ती मी इथून काढून घेते. कारण याने काय होतं, आपली जी फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते. त्याच्यामुळे मी इथली स्टिचिंग दिलीही तरीही मी ती नंतर काढून घेते. तर आता आपण घेणार आहे आपला जो साईड पार्ट आहे तो. तर त्यासाठी नेहमी ध्यान ठेवायचं की आपले जे दोन्ही पार्ट आहे ते एकाच बाजूने शिवला गेले नाही पाहिजेत. तर मी नेहमी असे एकासमोर एक ठेवूनच याला स्टिच करते. तर तुम्हीही शक्यतो असंच करायचं आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कापून घ्यायचा. आता असाच मी हा दुसराही पार्ट तयार करून घेणार. तर आपले दोन्हीही पार्ट इथे तयार आहे. आता आपण कट करणार आहे तर आपली स्टिच करणार आहे कटोरी. तर कटोरीसुद्धा आपण नेहमी आमोरासमोरच ठेवायची. तर आता आपण एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे कट करून घेऊ. आता आपल्याला इथे कटोरीचा टक्स द्यायचा आहे. त्यासाठी मी इथे याला मधून फोल्ड घेतलं आणि त्याच्यानंतर आपली जे टक्स देणार आहे मी इथे 1.5 इंचाचा आणि इथे उभा 2.5 इंचावरती टक्स देऊन घेणार. तर आपली कटोरी तयार आहे. तशीच आपण दुसरीही कटोरी इथे तयार करून घेणार. आपली इथे कटोरीचेही दोन्ही पार्ट तयार झालेले आहे. तर आपण आता हे जे पार्ट्स आहे हे स्टिच करून घेणार. तर त्यासाठी मी इथे कटोरी आणि आपला जो साईड पार्ट आहे तो गळ्या शेजारूनच नेहमी सुरू करते, खालून नाही. कारण जर आपलं थोडंफार जर इथे कमी जास्त झालं तर आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो बिघडू शकतो. त्याच्यासाठी मी इथे वरतूनच जिथून आपला गळा असतो तिथून मी कटोरी आणि जो साईड पार्ट आहे तो स्टिच करायला सुरुवात करते. तर आपला थोडासा कटोरीचा पार्ट हा शिल्लक राहिला आहे. तर त्यासाठी मी गळ्याकडून तो स्टिच करत नाही. कारण जर कमी जास्त झाला तर आपण इथून हा कट करू शकतो, पण वरतून जर झाला तर आपला गळ्याचा शेप इथे बिघडू शकतो. नंतर आपली जी योगपट्टी आहे ती आपण अशी ठेवून ही अशी याच्यावरती जो खालचा पार्ट आहे तो सरळ आणि जो वरचा पार्ट आहे तो जी कटोरी आहे आपण ती वरतून अस्तराच्या बाजूने ठेवायची आणि 1/2 इंचावरती आपण इथे स्टिच करतो. झाल्यानंतर आता आपण इथे तयार करणार आहोत आपली जी आईची पट्टी आहे ती. तर मी इथे जो आहे ते अशी
2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, जी दोन्हीकडून 5 इंचाची होते आणि इथे अर्धा इंच खाली ठेवून त्याला मी मागे असं दुमडवून एक स्टिच मारून घेणार आहे. त्यानंतर मी इकडे असं करून याच्यावरती एक आपण स्टिच देऊन घेऊ. हे झाल्यानंतर आपण ही पट्टी इकडे करून आपली जी आईची जी पट्टी आहे ती आपण इथे तयार करून घेऊ. तर मी जिथे जिथे आपल्याला आय तयार करायची आहे तिथे तिथे पॉईंट देत इथे व्ही शेपमध्ये तयार करून घेणार आहे. एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूसुद्धा इथे तयार करून घेऊ. तर इथे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर आपण आता हे एकमेकावर ठेवून बघायचं की आपला जो काही खालीवर तर होत नाही आहे. जर होत असेल तर आपण इथून थोडासा कट करू शकता आणि जर होत असेल तर म्हणजे जर हे जर व्यवस्थित असेल तर आपल्याला एक्स्ट्रा कट करायचं काही काम पडत नाही. त्यानंतर आपण असं ठेवूनसुद्धा बघू आणि हे जर पार्ट जर खालीवर असेल तर आपण इथंही कट करून घेऊ शकतो. तर इथे मला थोडासा वरचा पार्ट थोडासा किंचित वाटत आहे तर मी थोडासा इथे कट करत आहे थोडासा. आणि आता हे झालं तर आपण आता मागचा पार्ट तयार करू. तर मागचा पार्ट तयार करण्यासाठी मी इथं हा जो कपडा घेतला होता तो एक्स्ट्रा का घेतला होता हे सांगायचं झालं तर आपल्याला जी मागून पट्टी लावतो, आपल्या ज्या कमरेची पट्टी असते तिथं जी पट्टी लावतो, तर जर आपण इथे एक्स्ट्रा घेतलं तर आपल्याला ती पट्टी लावायचं काम नाही. आणि त्या पट्टीचा असा फायदा होतो की आपल्या मागून जी पट्टीची शिलाई असते ती आपल्याला बिलकुल दिसणार नाही आणि आपल्याला तुरपाईसुद्धा करायचं काम पडणार नाही. याने आपली फिनिशिंगसुद्धा इतकी सुंदर दिसेल. तर त्यासाठी आपली फिनिशिंग जेवढी सुंदर असेल तेवढं आपलं ब्लाऊज व्यवस्थित दिसेल. तर आपली जेवढी फिनिशिंग वाढेल किंवा फिनिशिंगसाठी आपल्याला जे काही शक्य असेल तेवढं काम आपण इथे करायचं. तर मी फिनिशिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी इथून वरतून जेवढा मला कपडा व्यवस्थित बसतोय मी तिथे बसवला आणि खालून एक्स्ट्रा 1.5 ते 2 इंचापर्यंत आपण ही पट्टी इथे ठेवायची आहे. त्यानंतर एक शिलाई इथे मारून घ्यायची आहे आणि खालचा कपडा ठेवताना आपण हा उलटा ठेवायचा आहे. तर मी इथे एक शिलाई मारून घेते. आता आपली ही शिलाई झाली की आपण आपला जो खालचा आहे त्याला सुद्धा आपण थोडंसं इथे अशी मोड पाडून घेऊन गडी पाणी थोडी. आता आपली ही पण शिलाई झाली आहे. तर आता आपण हा पार्ट जो आहे हा इकडं करून या पार्टवरती आपल्याला एक शिलाई इथे द्यायची आहे. आपला जो या पार्टवर न देता आपण इथे झाल्यानंतर आपण या पार्टवरती आपली इथे शिलाई देऊ. जी खालून आपण जी एक्स्ट्रा पट्टी घेतली होती त्यावरती आपण ही शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला जिथून आपला अस्तर हे संपलेलं आहे जे की इथून तर इथून आपल्याला हे असं मुडपवून घ्यायचं आहे आणि ही जी शिलाई आहे ती आतून आली पाहिजेत असं ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता इथे आपली फिनिशिंग इथेच किती सुंदर दिसत आहे. तर आपलं ब्लाऊज जेव्हा आपला जो पार्ट तयार होईल तेव्हा ही फिनिशिंग आणखी सुंदर दिसेल. तर घेतलं आणि आता जे आपलं ब्लाऊज आहे तर त्यावरती मी पूर्ण याच्यावरती आता शिलाई मारून घेणार आहे. पूर्ण जेवढं बी आपला हे आहे आपल्याला ही शिलाई देताना ध्यान ठेवतच द्यायची आहे कारण आपला कपडा हा कुठे कमी जास्त झाला नाही पाहिजे. तर सगळं ॲडजस्ट करूनच शिलाई मारा. इथे आपली पूर्ण शिलाई झाली आहे. तर मी हा जो आपला एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथे कट करून घेते. तर आपला एक्स्ट्रा पार्ट कट झालेला आहे आणि आता आपण
याला उलटवून आपला जो पाठीमागचा टक्स आहे तो इथे देणार आहे। तर तो देण्यासाठी मी इथून जे आपलं शोल्डर आहे त्याच्या मधातून इथून हा टक्स नेहमी देत असते आणि जो आपला हा गळा आहे त्याच्या 1 इंचाखालीच मी इथे टक्स जो आहे तो आपला आला पाहिजे। तर मी इथे ½ इंचाचा टक्स देणार, जो की दोन्हीकडून 1 इंचाचा होऊन जातो। बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग इथे कोणतीही आपली नाही इथे स्टिच आलेली आहे, नाही आपली आतून आपल्याला तुरपाई करायची गरज आहे, तरीही आपली इथे पट्टीसुद्धा आलेली आहे आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा एकदम सुंदर आलेली आहे। तर आता आपण जो मागचा आणि समोरचा पार्ट आपला रेडी झालेला आहे तो इथे आता स्टिच करून घेणार। तर मी इथे जो शोल्डर आहे ते सुद्धा अंडरग्राऊंड फिनिशिंग सारखं करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी खालची बाजू ही उलट आणि वरची बाजू ही सरळ ठेवून म्हणजे एकमेकांसमोर ठेवून इथे वरती थोडीशी किंचित ती पॉईंट थोडंसं मी इथे डाऊन देणार आहे। पॉईंट 1 मी इथे एक स्टिच मारून घेणार आहे, जास्त नाही, फक्त 1 पॉईंट, कारण आपल्या इथे जास्त शिलाईमध्ये जायला नको आणि आपली जी हाईट आहे ती कमी व्हायला नको यासाठी। तर हे करणं गरजेचं आहे असं नाही, ज्यांना फिनिशिंग करायची आहे त्यांनी हे करा आणि म्हणजे फिनिशिंगसाठी तर कराच, पण ज्यांच्या ध्यानात असेल ते करा, नाहीतर मग आपलं साधं सरळ सोबत जोड्या तरी चालेल। तर मी आता हे असं इथे दुमडवून घेणार आणि त्यानंतर फोल्ड करून ½ इंचावरती आपली इथे शिलाई मारून घेणार। अशा पट्ट्या इथे कापून घेतलेल्या आहेत। तर आपण ह्या एकमेकांना जोडून आपल्या गळ्याची जी आपल्याला पायपिंग करायची आहे ती करून घेऊया। तर हे जोडताना नेहमी क्रॉसमध्ये जोडायचे आहे। जर ही पट्टी अशी तर दुसरी पट्टी इकडे टोक असणारी असली पाहिजे आणि ह्याला असं जोडायचं आहे की फक्त त्याचा काठोकाठ असे जुळले पाहिजे आणि त्याच्यावरती एक थोडंसं ½ इंच सोडून एक स्टिच मारून घ्यायचे आहे। असं केल्याने आपली जी पट्टी आहे ती व्यवस्थित अटॅच होते आणि ती मला बस झाली। आता हिला मी अर्ध्यामधून असं फोल्ड करून घेणार आणि एक शिलाई या टोकावरती किंवा तुम्ही इथे मारू शकता, पण मी टोकावरती मारून घेऊया। आल्यानंतर ही अशी इकडे मागे करून आपल्याला जेवढा आपला जो पायपिंग आहे ती ठेवायची आहे ती आपण इथे ठेवून घेऊ। तर मी इथे एवढ्यापर्यंत आपली जी पायपिंग आहे ती ठेवणार आहे आणि या मधोमध याच्या मधोमध आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। इथे आपला गोठही झाला तयार। इथे आपली तर आता आपण आपल्या स्लीव्ज इथे जॉईंट करणार आहोत। तर यासाठी मी इथे आपली जे स्लीव्ज आहे तर आपण जिथे गोला समोरच्या मध्ये दिलेला आहे तो समोरच आला पाहिजे असं ध्यान आपल्याला ठेवायचं आहे। तर मी इथे जी आपली स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये पॉईंट घेत आपलं जिथे शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथून शिलाई सुरू करणार आहे आणि आपण नेहमी इथूनच शिलाई सुरू करायची।
नंतर आपण यावर आपली मशीन करून घेऊ. आहे ते इथं घेणार. तर आपली चेस्ट आपली वेस्ट आहे आपली इथे 26 इंच, तर मी 6.5 वरती इथं एक पॉईंट देणार. त्यानंतर 8.5 वरती दुसरा पॉईंट, तर इथं 8.5 वरती आपली 8 वरती म्हणजे 32 इंचाचीच आपली चेस्ट आहे, तर इथे मी एक पॉईंट इथे सुद्धा देणार. आणि आपली जी फिटिंग आहे ती आहे 5.5 वरती. तर आपली शिलाई इथे बघू. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब